राज्यातील दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी आणि उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेशातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। या घोषणेमुळे विशेषतः जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण खानदेशातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांना आता मूर्त स्वरूप मिळताना दिसत आहे। कारण पुणे ते जळगाव हा प्रवास अवघ्या 3 तासात पूर्ण होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला असून, चला तर हा मार्ग नेमका कसा असेल, कोणत्या शहरांना लाभदायक ठरेल आणि सद्यस्थिती नेमकी काय, या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नागरिक शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उद्योगधंद्यांच्या निमित्तानं पुण्याला ये-जा करतात। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि देशातील महत्त्वाचे आयटी हब म्हणून इथे ओळखले जातात। त्यामुळे जळगावसह छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून दररोज हजारो नागरिक पुण्याच्या दिशेने प्रवास करत असतात। मात्र सध्या हा प्रवास रस्ते मार्गाने अतिशय वेळखाऊ असल्याने लोकांना तासनतास ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, ज्यामुळे हा महामार्ग अत्यंत त्रासदायक असा ठरत आहे। सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगर गाठण्यासाठी साधारण 6 ते 6.5 तासांचा वेळ लागतो आणि पुढे छत्रपती संभाजीनगरहून जळगाव पर्यंतचा प्रवास धरला तर एकूण वेळ आणखी वाढतो। त्यात खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि वाढती वाहन संख्या यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर आता सरकारनं एक महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी परिणाम करणारा निर्णय घेत तोडगा काढलेला आहे। चला तर त्या निर्णयावर एक नजर टाकूया। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित तयार केला जाणारा एक्सप्रेस वे उभारण्याची घोषणा केली आहे। हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अवघ्या 2 तासात पार करता येईल असा दावा करण्यात आलाय। याच महामार्गाला पुढे जळगावशी जोडण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे जळगावहून पुण्याचा वेळ देखील 3 तासात पोहोचणं शक्य होणार आहे असं देखील म्हटलं गेलंय। पण खरंच हे शक्य आहे का? कारण पुणे, जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगर असो, या मुख्य शहरातून बाहेर पडल्यानंतर मध्ये विविध ठिकाणी वाहतूक कोंडी ही होतच असते। कारण विविध ठिकाणी रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं। बऱ्याचदा तर मेन सिटी सोडल्यास अनेक ठिकाणी रस्ते हे नावाला असतात। हे आता काही वेगळं सांगायला नको। त्यात निवडणुकांचे वारे सध्या राज्यात वाहत असल्याने रस्त्यांची कामं जर कुठे होत असतील तर याबद्दलही नवल वाटून घेण्यासारखं काही नाहीये। कारण सध्या जनतेची मतं ओढून घेण्याकरिता हे सगळं नाट्य सुरू आहे असंही म्हटलं जातंय। त्यामुळे निवडणुका संपल्यावर पुन्हा जर या सध्या डागडुजी केलेले रस्ते बिघडले तर त्याबद्दल सुद्धा नवल वाटून घेण्यासारखं काही नाहीये आणि असंही सध्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान जो रस्ता आपल्याला फक्त 2 ते 3 तासात पुण्याहून जळगावला किंवा जळगावहून पुण्याला पोहोचवणार आहे असं म्हटलं जातंय, तर त्या महामार्गासाठी तब्बल 16,318 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्यात तो रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणार आहे। त्यामध्ये उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रीट रस्ते, आधुनिक पूल, उड्डाण पूल, सेवा रस्ते आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व सुविधा असणार असं देखील सांगितलं जात आहे। परिणामी या महामार्गामुळे प्रवासासोबतचा सुरक्षितता याला देखील तितकंच महत्त्व या प्रकल्पात दिलं गेलंय असं म्हणता येईल। याशिवाय नागपूर ते मुंबई दरम्यान उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाशी जळगाव शहराला जोडण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला होता। त्यानुसार जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 1 तासात पूर्ण होईल अशी घोषणा आणि अशी योजना देखील आखण्यात आलेली आहे। सध्या जळगावहून अजिंठा आणि सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी 2.5 तासांचा वेळ लागतो। मात्र समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी झाल्यानंतर हा वेळ तब्बल निम्म्यावर येणार आहे। जळगाव ते छत्रपती संभाजीनगर 1 तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे 2 तास आणि असा एकूण प्रवासाचा अवघ्या 3 तासात होईल असं चित्र भविष्यामध्ये दिसणार आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर जळगाव जिल्ह्यात 5 राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार होणार असल्याने दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलून जाणार आहे। याचा थेट फायदा कृषी क्षेत्राला मिळणार असून शेतमाल बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचू शकेल। त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीसाठी देखील जळगाव आणि खानदेश परिसर अधिक आकर्षक ठरणार आहे। याशिवाय पुणे हे आयटी आणि शिक्षण औद्योगिक क्षेत्राचं केंद्र आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन, उद्योग आणि ऐतिहासिक वारसांसाठी ओळखलं जातो। या दोन शहरांमधील जलद आणि थेट संपर्कांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। त्याचा सकारात्मक परिणाम जळगाव आणि संपूर्ण खानदेशच्या विकासावर होणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे ते जळगाव अवघ्या 3 तासात जोडणारा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर
उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा विकास वेगाने पुढे जाणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ही घोषणा केवळ एक रस्ता नसून खानदेशच्या भविष्यासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं बोललं जात आहे. पण तुम्हाला काय वाटतं, ज्यानुसार आपल्याला या महामार्ग प्रकल्पांबद्दल स्वप्न दाखवली जातात, तसा हा महामार्ग खरंच असेल असं वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि याशिवाय तुम्हाला आणखी कोणत्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल, हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.